नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजना 2025 आणि 26 ट्रॅक्टर अवजार अनुदान प्रक्रियेतले नवे नियम। मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतीसाठी लागणारे अवजार पाहिजे असतील त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण मित्रांनो या योजनेमध्ये एक नवीन नियम टाकण्यात आलेले आहेत आणि या नवीन नियमांमुळे याच्यामध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे, हे अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत, कशा प्रकारचा फायदा घेऊ शकतो, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। बघा शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान वितरणाची संपूर्ण प्रक्रिया 2025 आणि 26च्या नव्या मार्गदर्शक सूचना, कुटुंबाची व्याख्या काय आहे, ट्रॅक्टर व कृषी अवजारांच्या अनुदानाबाबतचे नियम, पूर्वसंमती हमीपत्राचे नियम, 5 वर्षाची अट, तसेच महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज प्रक्रिया आणि निधी उपलब्धतेची स्थिती याबाबत सविस्तर, सोप्या आणि मराठी भाषेत आपण स्पष्ट शब्दांत माहिती पाहणार आहोत। मित्रांनो शेतकऱ्यांना अनुदान का अडते, कुठे अडचणी येतात आणि त्या कशा सोडवल्या जातात हेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। मित्रांनो आजच्या काळात शेतीतील प्रत्येक कामं यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून केले जात आहेत। शेती ही आता फक्त हाताने करणारी कामे राहिलेली नाहीत। ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, रोटावेटर, थ्रेशर, कापणी यंत्रे अशा विविध आधुनिक अवजारांमुळे शेतकऱ्यांचे काम सोपे झाले आहे। गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजनेला खूप मोठे प्राधान्य दिले आहे। अर्ज प्रक्रिया सुलभ केली आहे, कागदपत्र अपलोड प्रक्रिया ऑनलाईन केली आहे, पूर्वसंमती देण्याची व्यवस्था सुरू केली आहे, अनुदान वितरण अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जात आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकरी पात्र ठरत आहेत, अनेकांना पूर्वसंमती मिळत आहे। त्यानंतर शेतकरी अवजार खरेदी करून त्याची बिले अपलोड करतात, त्याची तपासणी होते आणि मग अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होते। मात्र 2025 आणि 26साठी नवीन मार्गदर्शक सूचना लागू झाल्यानंतर क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समजुतीत मोठा गोंधळ निर्माण झाला। काही शब्दांचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावला गेला, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला। अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास अडथळे येऊ लागले। अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे पोहोचवल्या। काही शेतकऱ्यांचे म्हणणे होते की कुटुंबातील एका व्यक्तीला ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले म्हणून माझ्या अवजाराच्या अनुदानाला नकार दिला जात आहे। अशा अनेक प्रकरणांमुळे संभ्रम निर्माण झाला। त्यामुळे कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या। हा गोंधळ दूर करण्यासाठी कृषी विभागाने नवे स्पष्ट निर्देश जारी केले आहे। मित्रांनो या नव्या निर्देशांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबाची स्पष्ट व्याख्या। कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील अविवाहित मुले एवढेच कुटुंब समजले जाईल। जर एखाद्या कुटुंबातील मुले विवाहित असतील, त्यांची स्वतंत्र शेती असेल, स्वतंत्र जमीन असेल, स्वतंत्र संसार असेल तर ते वेगळे कुटुंब मानले जातील। अशा परिस्थितीत वडील, विवाहित मुलगा किंवा इतर सदस्य यांनी वेगवेगळ्या अवजारांसाठी अर्ज केला असेल आणि लॉटरी लागली असेल तर अनुदान देण्यास अडथळा येणार नाही। पूर्वी याच मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात अनुदान रोखले जात होते। आता हा मुद्दा स्पष्ट केल्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ दूर होणार आहे। मित्रांनो ट्रॅक्टरसाठी आणि ट्रॅक्टर चालित अवजारांसाठी अनुदान घेण्यासाठी ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे। त्यासाठी ट्रॅक्टरचा RC बुक अपलोड करावा लागतो। अनेक शेतकऱ्यांना इथे अडचणी येत होत्या। काही वेळा कुटुंबातील ट्रॅक्टरचा RC बुक वापरल्यामुळे अडथळे येत होते। काही प्रकरणांमध्ये आधी अवजाराची लॉटरी लागते पण शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतो। अशावेळी आता नवीन नियम स्पष्ट करण्यात आला आहे। जर शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसेल तर त्याला हमीपत्र द्यावे लागेल। त्या हमीपत्रात तो शेतकरी लिहून देईल की मी ट्रॅक्टर खरेदी करेल आणि त्याचा RC बुक सादर करेल किंवा कुटुंबातील ट्रॅक्टरचा RC बुक सादर करेल, यानंतरच अनुदान वितरण होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो या योजनेत एक महत्त्वाचा नियम आहे। एकाच अवजारासाठी 5 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे। म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या अवजारासाठी अनुदानाचा लाभ घेतला असेल तर पुढील 5 वर्षे त्या अवजारासाठी तो किंवा त्याचे कुटुंब पुन्हा अनुदान घेऊ शकणार नाही। हा नियम संपूर्ण कुटुंबावर लागू होतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करताना ही बाब लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे। सध्या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सुरू आहेत। अनेक शेतकरी पात्र झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पूर्वसंमती दिल्या जात आहेत। मात्र निधी मर्यादित असल्यामुळे अनुदान वितरणाचा वेग कमी आहे। सध्या सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे, तर मागणी जवळपास 200 कोटी रुपयांची होती। त्यामुळे सर्वांना एकाच वेळी अनुदान मिळू शकले नाही। मात्र येणाऱ्या अर्थसंकल्पात नवीन निधीची तरतूद केली जाणार आहे आणि पुढील काळात प्रतीक्षा यादीत लाभार्थ्यांनाही अनुदानाचा लाभ मिळणार आहे।
आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज सादर करत आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर, कृषी अवजार किंवा आधुनिक शेती साधने घ्यायची असतील तर ही योजना त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. योग्य कागदपत्रे, योग्य माहिती आणि नवीन नियम समजून घेतले तर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ नक्कीच मिळू शकतो. कृषी विभागाने दिलेल्या नव्या स्पष्ट निर्देशांमुळे गोंधळ कमी होईल, अडथळे दूर होतील आणि शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, आजही मोठ्या प्रमाणात शेतकरी महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अर्ज करत आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर, कृषी अवजार किंवा आधुनिक शेती साधने घ्यायची असतील तर ही योजना त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. योग्य कागदपत्रे, योग्य माहिती आणि नवीन नियम समजून घेतले तर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ नक्कीच मिळू शकतो. कृषी विभागाने दिलेल्या नव्या स्पष्ट निर्देशांमुळे गोंधळ कमी होईल, अडथळे दूर होतील आणि शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष फायदा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नक्कीच भरभरून या योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल, समजली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि पुढेही तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.